नमस्कार, मी विशाल पवार. पवार्स प्राईम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. या वर्षीची केंद्र सरकारची सर्वात मोठी जाहिरात असणार आहे RRB ग्रुप डी 2024 ची. माझ्याविषयी सांगायचं झालं तर मी स्वतः RRB NTPC 2019 ची परीक्षा क्रॅक केली, पण मी मेन्स देऊ शकलो नाही कारण सेम डे माझी SSC CPO एक्झामची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट होती. तर मी तुम्हाला कंप्लीट जेन्युइन माहिती देणार आहे. बाकी माझ्याविषयी मी दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन. मी सध्या एक केंद्र सरकारचा कर्मचारी आहे आणि मी पुणेमध्ये पोस्टेड आहे. मी महत्त्वाचे 2 पॉइंट सांगणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. महत्त्वाचा पहिला पॉइंट सांगायचा झाला तर ही परीक्षा मराठीतून होते. खूप मोठी संधी आहे महाराष्ट्रातील मुलांसाठी, कारण खूप ॲस्पिरंट्स MPSC, पोलीस भरती, सरळ सेवा या परीक्षेची तयारी करताय आणि सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे, फक्त काही टॉपिक्स अजून प्रिपेअर करायचे, बाकी काहीच नवीन नाहीये. आणि दुसरा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे या परीक्षेत इंग्रजी विषय नाहीये, तर खरंच ही खूप मोठी संधी असणार आहे केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची 2024 मध्ये. कारण महाराष्ट्रामध्ये आता राज्य सरकारची कुठलीही एवढी मोठी जाहिरात येणार नाही जेवढ्या प्रमाणात या भरतीमध्ये जागा असणार. तर तुम्ही या भरतीकडे एक नोकरीची संधी म्हणून बघितलं पाहिजे आणि व्यवस्थित स्ट्रॅटेजीने अभ्यास चालू करायला पाहिजे, कारण जाहिरात आल्यावर सर्वच अभ्यास चालू करतील, पण एका मार्काने सुद्धा पोस्ट जाऊ शकते काय, मी स्वतः कित्येक मुलांना फक्त 0.25 मार्क्सने लिस्ट आउट झालेलं बघितलं आहे. तर सिरियसली अभ्यास करा, एकही विषय हलक्यात घेऊ नका, आपले 100% द्या. कारण एक सरकारी नोकरी मिळवणं किती कठीण झालं आहे सध्याच्या काळात हे सांगायची गरज मला वाटत नाही. मी शुअर आहे की कमीत कमी 50 ते 60 हजार जागा येतील, त्यापेक्षा जास्तही असू शकतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. RRB ग्रुप डी यामध्ये लेवल 1 च्या पोस्ट असतात. तर यांचा बेसिक पे असतो 18,000 रुपये. ओके, 7व्या वेतन आयोगानुसार. यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल दोन्ही पोस्ट असतात. तर यामध्ये ही जी पोस्ट आहे ही आहे ट्रॅक मेंटेनर. या पोस्टची व्हॅकन्सी सर्वात जास्त असतात या भरतीमध्ये. ओके, तर अॅन्युअल कॅलेंडर RRBचं जे आहे डिक्लेअर केलं होतं त्यांनी, त्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते असं सांगितलं होतं. पण ही नोव्हेंबर महिना तर पूर्ण गेला, त्यामुळे ही जी भरती आहे डिसेंबर फर्स्ट वीकमध्ये येऊ शकते, पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकते. तर यामध्ये आपण बघणार आहोत की वय मर्यादा काय आहे. जनरल कॅटेगरी ओपनसाठी 18 वर्ष, मॅक्सिमम 30 वर्ष यापर्यंत आहे. आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी 18 ते 33 वर्ष, म्हणजे 3 वर्षाची वयामध्ये सूट आहे ओबीसी कॅन्डिडेटसाठी. आणि SC/ST कॅटेगरीसाठी मिनिमम 18, मॅक्सिमम 35 वर्ष, म्हणजे SC/ST साठी 5 वर्षामध्ये वयाची सूट आहे. ठीक आहे, तर पात्रता बघायची झाली तर यामध्ये 10वी पास किंवा 10वी प्लस ITI असणार आहे. पण 2024 मध्ये काही चेंजेस होणार आहे. त्यामध्ये ITI वाल्यांना जास्त प्रेफरन्स असणार आहे. ITI साठी 80% वॅकन्सी असणार आणि 10th पास साठी 20% वॅकन्सी असणार. कारण ज्या टेक्निकल पोस्ट आहे त्यांना ITI कंपल्सरी करणार आहे आणि ज्या नॉन टेक्निकल आहे त्यांसाठी 20% ज्या वॅकन्सी असणार ऑलमोस्ट त्यासाठी 10वी पास असणार आहे. महत्वाचे 2 पॉईंट सांगायचे झाले तर यामध्ये OBC EWS हे जे कॅन्डिडेट्स आहे त्यांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट पाहिजे, महाराष्ट्र शासनाचं चालणार नाही. तुम्ही पूर्ण प्रोसेसमध्ये कंप्लीट केल्यानंतर तुम्ही DV मधून आउट होसाल, कारण OBC आणि EWS हे सेंट्रल गव्हर्नमेंटचंच पाहिजे, त्यांच्या फॉर्मॅटमध्येच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारमध्ये EWS साठी वयाची कोणतीही सूट नाहीये. कारण महाराष्ट्रामध्ये बघितलं आपण तर यामध्ये वयामध्ये सूट असते EWS कॅन्डिडेटसाठी, बट केंद्र सरकारमध्ये वयामध्ये सूट नाहीये. त्यांचा वेगळा कोटा असेल, वेगळ्या वॅकन्सी असेल, पण त्यामध्ये वयात सूट भेटणार नाही. ते ओपन म्हणूनच कन्सिडर केलं जाईल जेव्हा वयाचा विषय येईल. त्यानंतर निवड प्रक्रिया बघणार आहोत आपण. फर्स्ट होणार CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. यामध्ये 100 क्वेश्चन असणार. यामध्ये 100 मार्क्ससाठी आणि 90 मिनिटे तुम्हाला वेळ असणार, हे आपण बघणारच आहोत. त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट PET असणार. त्यानंतर DV असणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्यानंतर असणार मेडिकल. या प्रोसेसमधनं तुम्हाला जावं लागेल.
त्यानंतर बघा अभ्यासक्रम बघू आपण सिलेबस काय याचा. तर यामध्ये सायन्स जे आहे ते 25 मार्क्सला असणार आहे. मॅथमॅटिक्स 25 मार्क्सला, रिझनिंग बुद्धिमत्ता 30 मार्क्सला, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी जनरल अवेअरनेस आणि जनरल स्टडी हे 20 मार्क्सला असणार आहे. आणि टोटल जे क्वेश्चन्स आहे 100 मार्क्ससाठी आणि 100 क्वेश्चन्स 100 मार्क्ससाठी असणार आहे. आणि वेळ असणार आहे 90 मिनिटे म्हणजे 1.5 तास. आणि यामध्ये ही गोष्ट हायलाइट करून घ्या की बाकी एक्झाम मध्ये एसएससीच्या एक्झाम मध्ये 1/4 निगेटिव्ह असते, बट आरआरबी मध्ये 1/4 नाही तर 1/3 निगेटिव्ह असते. आरआरबी एनटीपीसी झालं किंवा आरआरबी ग्रुप डी झालं तर ही निगेटिव्ह मध्ये जास्त मार्क्स जाऊ शकतात. त्यामुळे यामध्ये या एक्झाम मध्ये तुक्की चालणार नाही. ठीक आहे. तर गणिताचा डिटेल सिलेबस बघू आपण. यामध्ये पहिलं आहे सिम्प्लिफिकेशन, 2 ते 3 मार्क्सला विचारू शकतं, जे बेसिक सिम्प्लिफिकेशन आहे. त्यानंतर डेसिमल आणि फ्रॅक्शन 1 ते 2 मार्क्सला. एचसीएफ एलसीएम ज्याला आपण लसावी मसावी म्हणतो 1 ते 2 मार्क्सला. रेशो प्रोपोर्शन, पार्टनरशिप आणि एज हे एकच टॉपिक आहे, म्हणजे सेम टाइप्सचे क्वेश्चन्स यामध्ये विचारले जातात. 1 ते 2 मार्क्सला असणार. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे साधारण व्याज, चक्रवर्ती व्याज हे 1 ते 2 क्वेश्चन असणार. पर्सेंटेजचे 1 ते 2 क्वेश्चन असणार. प्रॉफिट लॉस आणि डिस्काउंट हे याचे 1 ते 2 क्वेश्चन असणार. अवरेज म्हणजे सरासरी एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर टाइम डिस्टन्स चे जे क्वेश्चन असणार, टाइम स्पीड डिस्टन्सचे 1 ते 2 विचारले जाऊ शकतात. टाइम अँड वर्क अँड पाईप अँड सिस्टम हे एकाच सेम टाईपचे क्वेश्चन असणार 1 ते 2. त्यानंतर डीआय डेटा इंटरप्रिटेशन यामध्ये सर्कल बेस क्वेश्चन, पाय चार्ट किंवा ग्राफ असू शकतो वेगवेगळे, तर यावरती 1 ते 2 क्वेश्चन विचारले जाणार. त्यानंतर ॲडव्हान्स मॅथमध्ये ट्रिग्नोमेट्री, हाईट अँड डिस्टन्सचा 1 ते 2 क्वेश्चन विचारले जाणार. ज्योमेट्री भूमिती म्हणतो आपण त्याला 2 ते 3 क्वेश्चन. अल्जेब्रा 1 ते 2 क्वेश्चन. मेन्सुरेशन 2D आणि 3D. 3D खूप कमी रेअर चान्स आहे, 2D विचारला जाऊ शकतो आणि ते पण फॉर्म्युला बेस्ड. जेवढे पण ॲडव्हान्स मॅथचे क्वेश्चन असणार, ॲडव्हान्स मॅथ असणार त्यामध्ये पूर्ण कम्प्लीट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन विचारले जाईल. त्यानंतर नंबर सिस्टमचे 2 ते 3 क्वेश्चन असणार. त्यानंतर आपण बघणार की रिझनिंग मध्ये फर्स्ट टॉपिक आहे अल्फाबेट, सेकंड कोडिंग डिकोडिंग 2 ते 3 मार्क्सला. अॅनालॉजीला विचारले जाऊ शकते 2 ते 3 मार्क्सला. अल्फाबेटिकल सिरीज, मिक्स सिरीज, लेटर नंबर सिरीजवर तुम्ही बघू शकता 5 ते 6 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर सिलॉगचे 1 ते 2 क्वेश्चन असणार. तुम्ही व्हेन डायग्राम सिलॉगचे बघितलं असाल, सर्व ए काही ए बी आहे, सर्व ए आणि बी सी आहे, असं तुम्ही यामध्ये या टाईपचे क्वेश्चन्स असतात. त्यानंतर डायरेक्शन आणि डिस्टन्सचे 1 ते 2 क्वेश्चन असणार. त्यानंतर कॅलेंडर एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि त्यानंतर व्हेन डायग्राम बघितलं, व्हेन डायग्रामचे 1 ते 2 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे एक इक्वेशन दिलं जाईल त्याला सॉल्व्ह करायचं बेसिक क्वेश्चन असणार. 1 ते 3 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मिरर आणि वॉटर इमेज जसं प्रतिबिंब आपल्याला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर रँकिंग मध्ये 2 ते 3 क्वेश्चन विचारले जाऊ शकते. त्यानंतर काउंटिंग ऑफ फिगर, सर्कल, स्क्वेअर आणि रेक्टँगल हे काउंट करायचे असतात किंवा ट्रायंगल काउंट करायचे असतात, याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नॉन व्हर्बलची सिरीज असणार, म्हणजे फिगरची सिरीज असणार. 3 फिगर दिले असला, चौथी फिगर फाइंड आउट करायची असेल त्याचा एक क्वेश्चन असू शकतो. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट, एक तर सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट असू शकतात किंवा टेबलवरती स्क्वेअर टेबलवरती, याचे 2 ते 3 क्वेश्चन असू शकतात. त्यानंतर इमिडिएट फिगर, एक फिगर दिली असणार, बाकीच्या 3 फिगर मध्ये ती फाइंड आउट करायची असणार बाकीच्या 4 फिगर मध्ये. ठीक आहे. त्यानंतर स्टेटमेंट अँड कन्क्लुजनचा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर स्टेटमेंट, आर्ग्युमेंट, अझम्पशन हे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असणार. जे स्टेटमेंट, एक स्टेटमेंट दिले जाणार, त्यानंतर 2 किंवा 3 कन्क्लुजन ते फॉलो होते की नाही ते बघावं लागते. त्यानंतर पझल वरती 1 ते 2 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पझलचे क्वेश्चन्स 1 ते 2 विचारले जाईल. त्यानंतर क्लॉकचे एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बाकीचे मिसलेनियस असणार. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत सायन्स हा खूप मोठा रोल प्ले करते यामध्ये. तर सायन्सचे महत्वाचे टॉपिक्स असणार, मी ते एक नवीन व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे जे जे इम्पॉर्टन्स टॉपिक आहे ते तुम्हाला सांगेल आणि त्यासाठी कोणते बुक्स वाचायचे हे पण सांगेल. ओके.
त्यानंतर जनरल अवेअरनेस जीएस मध्ये तुम्ही बघू शकता इतिहासमध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक हे विचारलं जाईल. त्यानंतर अर्थशास्त्रामधले काही इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर भूगोल हा भारताचाच असेल जास्त तर देशात भारताचा भूगोल आणि वर्ल्ड जिओग्राफी ही खूप रेअरली विचारलं जाईल एखादा क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर रसायनशास्त्र, केमिस्ट्री, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, चालू घडामोडी तुम्हाला 1 वर्षाच्या मिनिमम करावं लागेल. त्यानंतर राज्यव्यवस्था, पॉलिटीवरती क्वेश्चन असा जसं की इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहे आणि किंवा अमेंडमेंट्स असला. त्यानंतर स्टॅटिक जीके वरती क्वेश्चन्स असतात. स्टॅटिक जीके वरती भरपूर क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर येणार शारीरिक कार्यक्षमता चाचणी, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. तर मेलसाठी, पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे असणार. तर रनिंगमध्ये पुरुषांना 4 मिनिटे 15 सेकंदात 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर रनिंग करावं लागेल आणि ते सेम 5 मिनिटे 40 सेकंदामध्ये 1 किलोमीटर स्त्रियांना रनिंग करावं लागेल आणि ते होताच. त्यामुळे जास्त वेळ दिला जात नाही. त्यानंतरच जस्ट तुम्ही 2 मिनिटामध्ये न थांबता 100 मीटर 35 किलो वजन घेऊन चालू शकला पाहिजे, हे पुरुषांसाठी. आणि सेम 2 मिनिटामध्ये 100 मीटर 20, फक्त यामध्ये वजन चेंज होईल. पुरुषांसाठी 35 किलो आहे आणि स्त्रियांसाठी 20 किलो आहे आणि टायमिंग तर सेम आहे आणि डिस्टन्स पण सेम आहे, 2 मिनिटामध्ये 100 मीटर. ठीक आहे. हे तुमचे फिजिकल, तुम्ही नॉर्मली जर फिट असाल तर हे इझिली होऊन जाईल, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर त्यामध्ये बघू शकता आपल्या रेल्वेमध्ये मागच्या वर्षी 2019 मध्ये जी रिसेंट भरती झाली होती या अगोदरची, तर त्यामध्ये 1,03,769 एवढ्या वॅकन्सी होता. तेच मी तुम्हाला सांगितलं की या वर्षी 50 ते मिनिमम सांगितलं 50 ते 60,000 वॅकन्सी एक्सपेक्टेड आहे. तर तुम्ही यासाठी चांगली तयारी करू शकता. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता सेंट्रल रेल्वे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सेंट्रल आणि वेस्टर्न या 2 झोन आहे. तर तुम्ही सेंट्रल झोनमध्ये मागच्या वेळेसच्या वॅकन्सी तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट किती होत्या, 9,345 एवढ्या वॅकन्सी होत्या. आणि यामध्ये तुम्हाला वॅकन्सी ज्या पोस्ट सांगितल्या मी, यामध्ये असिस्टंट वर्कशॉप, असिस्टंट ब्रिज, असिस्टंट CWD या सर्व पोस्ट आहे. तर यामध्ये हॉस्पिटल असिस्टंट म्हणजे एक चांगल्या पोस्ट मानल्या गेल्या तर हॉस्पिटल असिस्टंट. त्यानंतर यामध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंट सिग्नल अँड टेलिकॉम, ही पोस्ट पण चांगली आहे. त्यानंतर असिस्टंट पॉइंट्समॅन, अशा खूप काही पोस्ट आहेत त्या खूप चांगल्या आहे यामध्ये. आणि सर्वात जास्त सांगितलं तुम्हाला तर ट्रॅक मेंटेनरची ग्रेड 4 ही पोस्ट येत असते. ठीक आहे. आशा करतो की तुम्हाला मी दिलेली सर्व माहिती समजली असेल आणि तुम्हाला या भरतीविषयी काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचे डाऊट्स कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, कारण मी जे पण व्हिडिओ घेऊन येईल ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन यायला पाहिजे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू.